नदीचं सगळं असलं नसलेलं येतं. नदी हा शब्द आलेला आहे, त्याचं रूट जे आहे, मूळ जे आहे ते नादावरून ज्याचा नाद येतो ती नदी. आता आपल्या बाजूनी नदी वाहते पण तिचा नाद आपल्याला येत नाही. नाद कधी येतो? आपल्या सगळ्या मोठ्या नद्यांना आपण काय म्हणतो तर गंगा. कुठल्याही मोठ्या नदीचं तुम्ही आठवा, पंचगंगेला गंगा म्हणतो, आमच्याकडे गोदावरीला तर गंगाच म्हणतो. तर आणि गंगेचा अर्थ म्हणजे गम गच्छती, ती जी जाते. त्यामुळे नदीचा सगळ्यात महत्वाचा स्वभाव काय आहे किंवा कशामुळे नदी, कुठली तरी वॉटर बॉडी ही नदी बनते, तर एकच गोष्ट आहे तिची ज्याच्यामुळे नदी ही नदी बनते. ते पाणी नाहीये, ते सेट नाहीये, ते मासे नाहीयेत, हे सगळं आहे पण हे नाहीये. फक्त नदीचा सगळ्यात महत्वाचा स्वभाव म्हणजे ती वाहते, ती वाहत राहते. आणि हे वाहत राहणं आणि म्हणजे हे एका अर्थी थोडंसं सांस्कृतिक वगैरे वगैरे आहे, पण तुम्ही जर नदीतली जीवजंतू बघितले तर आम्ही त्याला सायंटिफिक टर्म्समध्ये म्हणतो मास्टर व्हेरिएबल. एका नदीचा मास्टर व्हेरिएबल तिथली जीवजंतू, तिथली वॉटर क्वालिटी, तिथली बँक स्टॅबिलिटी ठेवण्याचा मास्टर व्हेरिएबल हा एकच आहे, तो म्हणजे फ्लो. आणि आपण हे कधीपासून म्हणतोय गंगा ती जी वाहते, दिबांग, डोईफोडी, दातपाडी, मिसिसिपी, राईनचा अर्थ काय? राईन म्हणजे पळणारी, वन विच रन्स म्हणजे राईन. वायकाटो, तुम्ही कुठेही बघा सगळ्या जगभरामध्ये नदीचा अर्थ वाहणारी, पळणारी, धावणारी, नाद करणारी जिवंत एक एंटिटी म्हणजे नदी. नदीच्या नावात आणि तिच्या असण्यातच जिवंतपणा आहे. आणि मला फक्त हेच सगळीकडे गेल्यावर समान धागा वाटतो की नदी म्हणजे ती वॉटर बॉडी जी जिवंत आहे, तिचा जिवंतपणा ती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते. आणि म्हणून मला जीवित नदीबद्दल अगदी विशेष प्रेम आहे. पण परिणितांनी खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं. पण आता मी संग्रामकडे येते. संग्रामचं नाव आणि आवाज याच्याबद्दल धून बदल के तो देखो, एवढं म्हणलं की बाकी काही सांगायची आवश्यकता नसते. पण संग्रामचा दुसरा एक चेहरा आहे, तो आज आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे की तर संग्राम पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त वापरतो हे खूप लोकांना माहिती नाही. आरजे संग्राम रेडिओवर ऐकताना आणि ऍक्च्युअल लाईफ मधला संग्राम, तर ती दुसरी बाजू संग्राम आम्हाला समजून घ्यायची आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुला काय यावंसं वाटलं किंवा काय तुला असं वाटलं की आपण आता धडाडीने याच्यामध्ये उतरावं. सगळ्यांना माझा नमस्कार. I think what Shailaja is trying to say is मी नुकताच एक नदीचा आवाज येत नाहीये म्हणून आपला आवाज बंद होतो. येतोय आवाज? सॉरी, माझा घसा जरा बसलेला आहे त्यामुळे माईकची गरज मला आज भासते. मी नुकताच 9 महिने आणि 22 वर्ष रिसर्च करून, 22 वर्ष आणि 9 महिने नाही, 9 महिने आणि 22 वर्ष रिसर्च करून MH12 चे 12 कसे वाजले हा रिपोर्ट पब्लिश केला. पुण्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती अशी मांडी घालून, बैठक वगैरे म्हणतात ना, तसा अभ्यास करून ती मांडणी मी केलेली आहे. आणि मग पर्यायी काय असू शकतं तर एक पुणे मॉडेल गव्हर्नन्स याची मी मांडणी केली आहे. आणि त्यात पुण्याचे सगळे आपले प्रॉब्लेम्स घेतलेत, अगदी ट्रॅफिक पासून पब्लिक ट्रान्सपोर्ट ते लो इन्कम हाऊसिंग, शिक्षण, सिक्युरिटी आणि अर्थात पर्यावरण त्यात आलंच, पाण्याचा प्रश्न, क्वालिटी आणि क्वांटिटी हे सगळंच. अनेकांना असं वाटतं की 22 वर्ष रेडिओवर तर तू रोजची ती तुझी गिरणी चालवतोस, सगळी सकाळी उठल्या उठल्या बिजली, सडक, पाणी काय चाललंय शहरामध्ये हे चालूच असतं. पण असा रिपोर्ट का तयार करावासा वाटला तर त्याची 2 कारणं आहेत. एक तर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा एक पर्सनल आहे आणि एक पब्लिक आहे. पर्सनल असा आहे की आई वडिलांनी आणि खास करून माझ्या आईनी निसर्गाची जी गोडी मला लावून दिली लहानपणापासून. मग ती म्हटली की किती कठीण परिस्थिती आली तरीही आणि आपल्याला काहीच करता येत नाही तर एखादं हिरवं छान झाड शोधावं आणि त्याच्याकडे बघत बसावं, म्हणजे आपला पर्स्पेक्टिव्ह बदलतो. किंवा नदीकडे बघावं आणि मग आपला पर्स्पेक्टिव्ह बदलतो की आपले प्रॉब्लेम जे आहेत ते फार छोटे आहेत आणि निसर्ग आणि एकंदरीत या गोष्टी खूप मोठ्या आहेत. तर हा माझा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह झाला की मला निसर्ग का आवडतो, तो यामुळे आवडतो कारण मला जे काय आई वडील तुम्हाला दिलेलं असतं तेच तुम्ही मोठेपणी सुद्धा करता. पण पब्लिकली निसर्गाबद्दल बोलत असताना
मी नेहमी मला निसर्ग आवडतो कारण निसर्ग सुंदर आहे, नदी ही सुंदर असते असं म्हणण्यापेक्षा जर निसर्गाचा तो समतोल आपण साधला नाही, तो मेंटेन करायचा प्रयत्न केला नाही, नद्या जर आपण स्वच्छ नाही ठेवल्या, वाहत्या नाही ठेवल्या, तर त्याचा आपल्यालाच धोका होणार आहे हे मी पब्लिकली मांडत असतो. कारण अनेकांना वाटतं की तुम्ही मिडल क्लास अपर मिडल क्लास मंडळी आहात, तुम्हाला वा छान छान निसर्ग, नदी, रम्य बिंब या सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात, आमचे खायचे वांदे, किंवा आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो, आम्हाला पटकन जायचंय त्यामुळे ते झाड कापावं लागणार आहे आम्हाला. तर ते झाड कापल्यामुळे आपल्यालाच जो एक सरकार नावाचा सिनेमा किती लोकांनी बघितलाय बच्चन साहेबांचा, सरकार मधला एक अजरामर असा डायलॉग आहे. कोण सांगेल मला याच्या तरुण मंडळींपैकी कोण सांगेल डायलॉग? किरण, तू तरुण मध्ये स्वतःला घेतलेस का? काय डायलॉग आहे तो? नाही, तू फार चुका केलास त्या डायलॉग. पास का फायदा देखने से पहले दूर का नुकसान देखो. आत्ता मला ट्रॅफिकसाठी हे झाड कापायचं आहे, किंवा आत्ता पब्लिक स्पेसेस, ओपन स्पेसेस नाही आहेत म्हणून मला इथे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करायचं आहे, किंवा थोडीशी इकॉनॉमीला काहीतरी चालना द्यायची, इथं काय रेस्टॉरंट वगैरे उघडायचे. यापेक्षा 20 वर्षांनंतर, 30 वर्षांनंतर, अगदी 5-10 वर्षांनंतर सुद्धा किती मोठा तोटा आपला होणार आहे जर आपण टेकडीची झाडं तोडली, तिथे रस्ता बांधला आणि हे वाहतं पाणी त्याचा एक छोटासा काय पॉन्ड किंवा लेक वगैरे तयार केला. तर ह्या गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. आपण मला निसर्ग आवडतो कारण तो फार सुंदर आहे वगैरे, या गोष्टी पब्लिकली मी थोड्या टाळतो. त्यामुळे माझं काय त्याला म्हणतात मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं आहे. मग तसा मी फार प्रचंड, माझी बायको इथे बसली आहे, डॉक्टर रिचा कवडे, अत्यंत रोमॅन्टिक माणूस आहे. त्यामुळे कविता, मला खरं तर आज इंद्रायणी काठी गाणं तुमच्यासाठी म्हणायचं होतं, पण मला डॉक्टरांनी सांगितलंय जरा फारच सर्दी खोकला झाल्यामुळे तुम्ही गाणं बिणं गाऊ नका. तसा मी खूप तन्मय लगेच थँक्स म्हणून टाकलेलं आहे. छान म्हणतो ना बायको म्हटल्यावर काय. तर मी प्रचंड रोमॅन्टिक आहे. आपण सगळ्यांनीच असावं. ऍस्थेटिक वगैरे या गोष्टी आपल्याला, की सुंदर ज्या गोष्टी दिसतात असतात त्या आपल्याला महत्वाच्या आहेत. पण आपण निसर्गाबद्दल, पर्यावरणाबद्दल का बोलतोय, आपण असे कार्यक्रम का करतोय, आपण साखळी उपोषण का करतोय, हे महत्व लोकांना पटवून द्यायची प्रचंड गरज आहे. तर त्यामुळे मी असं बघतो निसर्गाकडे. ते आवडलं तर टाळ्या बी. अरे काय, सगळ्यांना शेवटी उत्साहित करायला लागलं सगळ्या लोकांना. तन्मयची ओळख बिझनेसमन म्हणून वेगळी आहे. अभिरूप संस्थेला आता बाजूला ठेवूया. मी आज सगळ्यांचे चेहरे, वेगळे चेहरे दाखवायचा प्रयत्न करतेय सगळ्यांना. तर तन्मय, तू जेव्हा ह्या पर्यावरणातल्या कामाला सुरुवात केलीस किंवा आता ई-गव्हर्नन्स मध्ये काम करतोयस तू, आणि ती सिव्हिक सेन्स लोकांना, म्हणजे नागरिकशास्त्र हा नेहमी ऑप्शनला टाकलेला विषय असतो. लहानपणापासून शेवटपर्यंत आपण नागरिकशास्त्रात बघतच नाही. तर त्यावेळेस आता तू हे जे वेगळं फील्ड केलंयस ह्याच्यामध्ये आणि नदीकडे गव्हर्नन्स पॉइंट ऑफ व्ह्यू तू कसं बघशील? हॅलो, येतोय आवाज? खरं तर मला आज बाउन्सर टाकलं तुम्ही, कारण मला माहित नव्हतं मी स्टेजवरती बसतो इथे समोर. सो अचानक आला प्रश्न. पर्यावरण असं म्हणून या विषयात काही मी काम करतो असं मी मानत नाही. याचं कारण मला यातलं फारसं काही कळत नाही. मला असं वाटतं पर्यावरण छान असलं पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे, हवा छान पाहिजे, पाणी छान पाहिजे, आणि तज्ज्ञ मंडळी आहेत ती हे छान वाटण्यासाठी, छान असण्यासाठी, सेफ असण्यासाठी जे करावं लागतं ते नक्की करतील. मी काय यातला तज्ज्ञ नाही. पण गेली 15 वर्ष आता गव्हर्नन्स या क्षेत्रात काम करत असल्यामुळे, जसं परिणितांनी नदीचा उल्लेख केला की नदीचं महत्त्व काय, तर नदी वाहते, तसं मला असं वाटतं की गव्हर्नन्समधला खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे की सरकारची माहिती वाहत नाही. मी आरटीआय त्यांच्याकडनं आरटीआय शिकलोय आणि भरपूर वापरतो माहिती आणि ती सदैव तुंबलेच असते. त्याचं डबकच झाले असतं. कुठल्या तरी ऑफिसमधल्या कुठल्या तरी फाईलमध्ये कुठले तरी रिपोर्ट्स तुंबलेले असतात. तर ती माहिती जर व्हायला लागली तर नदी पण व्हायला लागेल असं मला वाटतं, आणि झाडंही मग वाढतील,
फुलतील बहरतील ती माहिती तुलेली जाणवते आणि त्यातूनच असे सगळे पुढचे प्रोजेक्ट येत गेले की मग नगरसेवकाचं रिपोर्ट कार्ड तयार करणं असेल किंवा ई गव्हर्नन्सचं नेमकं स्टेटस काय आहे ते बघणं असेल, कारण माहितीच नाही आपल्याला. तर नागरिक म्हणून या देशाचे मालक म्हणून आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ती माहिती वाहती राहिली पाहिजे, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. माहिती पोहोचली तर त्यावर निर्णय घेता येईल. आता काय होतं की एक्सरेचा रिपोर्टच पोहोचत नाहीये आणि कोणीतरी सांगतं की हा उपाय करायचा या रोगावरती आणि आपण ब्लाइंडली तो उपाय करायला जातो. तर ते औषध बरोबर आहे का, त्याचे साईड इफेक्ट आहेत का, खरंच ते औषध गरजेचं आहे का, जो रोग सांगितला जातोय तो आहे का, हे निदान करणारे जे काही एक्सरे, जे काही स्कॅन्स आहेत, जे काही रिपोर्ट्स आहेत, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स आहेत, यातलं काहीच आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचण्यापासून रोखलं जातं. तर गव्हर्नन्स दृष्टीने मला तो खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की ती माहिती वाहत राहिली पाहिजे, ती माहिती पोहोचली पाहिजे, मग योग्य निदान होईल. आणि ते योग्य निदान, कारण आजपर्यंत आता टेकडीचा विषय असेल किंवा नदीचाही विषय असेल, नदीबाबत मी काही फार अजून काम कधी केलं नाही, पण टेकडीच्या आंदोलनामध्ये काय होतो आणि टेकडीच्या बाबत पण कायम मी जेव्हा लोकांशी बोलतो आणि त्यांना म्हणतो की अरे पण माहिती ही आहे, ऍक्च्युअल डेटा हे सांगतो, ऍक्च्युअल आकडेवारीतनं हे सिद्ध होतं. ही माहिती जेव्हा सांगितली जाते तेव्हा कोणत्याही नॉर्मल सेन्सिबल सामान्य माणूस ज्याला असं वाटतं की मला लवकर पोहोचायचंय त्यामुळे टेकडी फोडा, तोही म्हणतो की अच्छा अशी माहिती आहे का, मग बरोबर आहे, मग टेकडी वाचली पाहिजे. तर ती माहितीच महत्वाची आहे. माहिती व्हायला लागली, नदीही व्हायला लागली. धन्यवाद तन्मय. आणि जोरात टाळ्या. फायनल डायग्नोसिस बद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल. आता मी परिणिताकडे येते परत. खूप आता गेला आठवडाभर होर्डिंग्ज आणि फ्लेक्सेस लागलेले आहेत. 500 वर्षानंतर न्याय मिळाला, रामाला मिळाला, आपल्या नद्यांना कधी मिळाला. हा म्हणजे हे सगळं जे आपल्याकडे मला कल्चरल आणि जुनं असं सगळं सांगितलं असतं आम्हाला जास्त आवडेल. आत्ता हे जे काही दिवस आपल्याकडे वादळ सुरू होतं त्याबद्दल नाही आहे. रामाबद्दल, रामायणाबद्दल, रामाला नद्यांबद्दल काय वाटतं हे जर आपण समजून घेतलं तर आज आपल्याला वाईट वाटण्याशिवाय दुसरं काहीच वाटू शकत नाही. म्हणजे अयोध्येत काहीही होऊ दे, रामाला रामायणाची जी सुरुवात आहे किंवा मी सगळ्यात माझ्या आवडत्या श्लोकापासून सुरुवात करते. उत्तर रामचरित्र याच्यामध्ये भवभूतीने लिहिलेलं, याच्यात राम जेव्हा गोदावरीला बघतो परत तेव्हा तो म्हणतो की जिथे पूर्वी खूप सुंदर संस्कृत श्लोक आहे, माझं संस्कृत भयंकर असल्यामुळे मी काय संस्कृत म्हणून पडू शकत नाही, पण त्याचा मतितार्थ असा की जिथे पाणी झुळझुळ वाहत होतं तिथे आज मात्र मातीचे आणि वाळूचे ढीग आहेत. गोदावरी मी आत्ताच बघून आले 2 आठवड्यांपूर्वी. माझा जन्मच गोदावरीजवळ झाला. मी यावेळेला गोदावरीचा उगम बघून आले, ब्रह्मगिरीवरचा आणि पलीकडचा. आणि आता तर गोदावरीमध्ये वाळूचे ढीग पण नाहीये. पाणी तर नाहीच आहे, पण वाळूचे ढीग पण नाहीये. रामायणाची सुरुवात कुठून झाली होती तर क्रौंच सारस पक्ष्यांच्या जोडीच्या हत्येनंतर सुरू झाली. सारस पक्षी कुठे दिसतात आपल्याला? बिल्डिंगच्या गच्चीवर दिसतात, रस्त्यावर दिसतात नाही. सारस हे रिव्हराईन पक्षी आहेत, रिव्हर बँक्सवरचे पक्षी आहेत. नदीच्या काठ, रामायणाची सुरुवात नदीच्या काठापासून आहे आणि तिचा शेवट नदीच्या काठावर आहे. नदीचं चरित्र आहे रामायण एका अर्थी तुम्ही बघितलं तर. त्याच्यामध्ये यमुनेचा उल्लेख, गंगेचा उल्लेख तुम्ही रामायणातलं वाचा. म्हणजे बाकीचे सगळे श्लोक आणि गाणी सोड. मला नेहमी वाटतं म्हणजे आपल्या महापुरुषांच्या आणि स्त्रियांच्या जन्म शताब्दी वगैरेच्या वेळेला पण असतं, बाकीच्यांनी त्यांच्याबद्दल काय लिहिलंय, काय बोललंय वाचू नका. त्यांनी स्वतः काय लिहिलंय हे वाचा, कारण ते फार सुंदर असतं. रामायण जेव्हा आपण खरं वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये गंगेचा श्लोक आहे, क्वचित सीमित गंभीरा क्वचित फेलिल हास्य. म्हणजे कधीतरी ती अत्यंत शांत असते, कधीतरी फेसामधून वाहते, कधीतरी सरळ वाहते, तर कधीतरी वेळीसारखी वळत वळत वाहत जाते. पाण्याचे विविध प्रकार आहेत. नदीला कसं ओळखावं, रामायणात कसं लिहिलंय नदीला कसं ओळखावं, तर नदीला तिच्या माशांनी, तिच्या डॉल्फिन्सनी, तिच्या मगरींनी ओळखावं. दुरून नदी आहे तिकडे हे तुम्हाला कसं कळणार, तर त्याच्यावरती चक्रवाक पक्षी उडत असतात आणि चक्रवाकांची जेव्हा तुला लाईन दिसेल लक्ष्मणा तेव्हा तिथे आहे नदी. असं हे रामी म्हटलेलं आहे. याच्या म्हणजे गंगेचे उल्लेख आहेत, गोदावरीचे अत्यंत सुंदर उल्लेख आहेत. सीतेला शोधत गोदावरीला राम विचारतो की सीता कुठे आहे. ज्या सीतेला तुझ्या काठावरच्या पक्ष्यांचा आवाज आवडायचा
ती सीता कुठे आहे, सगळं त्या. आणि आज जर रामाला अयोध्येमध्ये जे व्हायचं ते हो, आज जर रामाला वनवास मिळाला तर त्याचं दंडकारण्य कुठे आहे, त्याचा श्यामावृक्ष कुठे आहे, त्याची सरयू नदी कुठे आहे, त्याची गोदावरी कुठे आहे, त्याचं पंपामधलं तळं कुठे आहे, यातलं काहीच नाही. त्यामुळे मला वाटतं आपण आपल्या धर्मातले, आपल्या कथांमधले आपल्याला सोयीस्कर असलेली चिन्ह आणि प्रतीकं तेवढी उचलतो आणि जी तेवढाच आपण म्हणतो की हे आमचं, हे महत्वाचं. आणि बाकीचं जे सगळं त्याच्यामध्ये ज्याच्यात राम ज्या नदीच्या काठी बसून रडला आहे ती नदी मात्र आपल्याला महत्वाची वाटत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच करायचं वाटत नाही. ती गोदावरी आज पूर्ण सिमेंटनी भरलेली. चित्रकूटाच्या श्यामा या मोठ्या झाडाबद्दल रामानी, लक्ष्मणाने आणि सीतेनी खूप बोलले आहेत, त्याचं खूप कौतुक केलं आहे. त्या चित्रकूटाचं आज जे काही परिवर्तन झालं आहे तीर्थक्षेत्रामध्ये, त्याच्यात त्याच्या भोवतीची सगळी झाडं कापली गेली आहेत. रामाला असं चित्रकूट आवडलं असतं का? मला तुम्ही 100% सांगते की आता तर म्हणजे नाशिक आणि ब्रह्मगिरी तर राम म्हणजे पूर्ण बायपासच करेल. त्यामुळे मला वाटतं की हा सगळा उत्सव आणि सगळा आहे छान आहे, आपण उत्सवप्रेमी आहोत, उत्सव आवडतो, चांगलं काहीतरी झाला आनंद वाटतो, पण याच्यातलं प्रतिकात्मकता आपल्याला कळावी आणि आपल्या जे आपल्याला सेक्रेड आहे त्यांना पण प्रिय काय होतं त्याच्यावर काम केलं तर ती पूजा आहे ना. बाकी दूर कुठे काय होतं ते होतच नाही. सुंदर सांगितलंयस. मला वाटतं रामायणातला खरा राम, यात राम नाही आपण जे म्हणतो, आणि आपल्या पुण्यामध्ये तर राम नदी आहे आणि खरोखर राम नदीचा उगम तिथले लोकल लोक म्हणतात की हा दंडकारण्यात झालेला उगम आहे. जरसेश्वर नावाची डोंगर रांग आहे, तिथे राम नदीचा उगम झाला. आणि आता शैलेंद्रभाई आहे तिथे, भुकुमच्या तिथे रामेश्वराचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी राम राहिले त्याला सीतेचा डोंगर म्हणतात, हे सुद्धा आपल्या पुणेकरांना आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे आपण किती किती गरीब आहोत की आपल्या जवळच्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. इतकी गरिबी आपल्याला का आली आहे? कारण आपली नदी मृतावस्थेत आहे. तर एनिवे राम नदीचं जे सांगते तसं रामेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या शेजारी सीतेचा डोह एकेकाळी होता आणि तिथे बाभळीचं वन होतं. आम्ही प्रेझेंट राहते, तुझ्यावरून ती आठवली ही मला राम नदीची गोष्ट सांगावीशी वाटली. पण आपल्याकडे भारतभर अनेक बाणगंगा आहेत आणि अनेक सीतेचे डोह आहेत आणि या सगळ्या बाणगंगा जिथे ग्राउंड वॉटर वरती येतं, स्प्रिंग्स वरती येतात, त्यांना बाणगंगा म्हणतात. आणि एक म्हणजे असं एक आर्किटाईप असतं की डोह असले की तिकडं फुलं पडली की तिथून सोन्याची फुलं येतात वगैरे, सारख्या स्टोरीज आहेत भारतभर, सारख्या स्टोरीज, खूप सुंदर स्टोरीज आहेत या. तशा बाणगंगेच्या पण भारतभर गोष्टी आहेत की इथे रामाने बाण मारला आणि त्याच्यामुळे पाणी वरलं. अशा अनेक बाणगंगा आहेत, असे अनेक सीतेचे डोह आहेत. गोष्टी फार शहाण्या असतात, गोष्टीतून आपण खूप पाहिजे ते शिकू शकतो, कुठलाही आव न आणता. फक्त आपण त्या गोष्टीतल्या प्रतिकांमध्येच अडकलो तर परत ते तन्मय म्हणतो तसं सगळं गढूळ होऊन जातं. यात मला असं नेहमी वाटतं, आता मी पॉलिटिकली खूप प्रचंड ॲक्टिव्ह झाल्यामुळे हे मला म्हणावं लागेल. काय होतं ना, मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जर धार्मिक प्रश्नांवरती उत्तरं किंवा काही ॲडवाईस हवी असेल तर पॉलिटिकल माणसाकडे जाऊ नका, आणि पॉलिटिकल काही तुम्हाला ॲडवाईस किंवा काही काम असेल तर ते धार्मिक माणसाकडे जाऊ नका. ही जराशी आपली गफलत होती की कोणाला काय प्रश्न विचारावे, कोणाचं काय ऐकावं. आणि हे मी सगळ्या राजकारण्यांबद्दल बोलतोय, मी फक्त एका पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलत नाहीये. पु ल देशपांडे म्हणून गेले होते की ही जी राजकारणी मंडळी असतात त्यात मी स्वतःलाही मोजतोय की म्हणजे अत्यंत अरसिक असतात. ते रावसाहेब, किती लोकांनी ते वाचलंय रावसाहेब प्रकरणामध्ये, काय ते तिच्या आता फुल्या लहान मुलांसाठी कसं आहे त्याच्यात, काय माईक वर करून बडा 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 बोलताय आणि त्याला काही गाणं नको, आणखी काहीतरी काही प्रेम करायला नको, काही नको, असा तो माणूस असतो. त्यामुळे आपली महाकाव्य किंवा आपला इतिहास किंवा आपली परंपरा जेव्हा आपण अशा व्यक्तींच्या हातात सुपूर्द करतो तेव्हा हे अपेक्षितच आहे, म्हणजे वेगळं काही अपेक्षा करण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे थोडं सगळ्या राजकारण्यांना रसिक बनवण्याची एक मोहीम आपण सगळ्यांनी केली पाहिजे. अरे वा, खूप छान कल्पना आहे. पण संग्राम तुझ्या हातात माहिती आहे तोपर्यंत आज आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे
नदीचे हक्क माझी जबाबदारी. आता राजकारणात जेव्हा तू पडतो आहेस तेव्हा ह्याच्याकडे कसं बघतोयस? नदीचे हक्क माझी जबाबदारी. मला पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा तेच वाटतं की मतदान लोक कसे करतात, त्यावर करतात, का करतात याचा आपण सगळ्यांनी जर अभ्यास केला आणि आपण इथले म्हणजे जवळजवळ आय थिंक 80% मंडळी ही ज्याला आपण सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणतो किंवा चळवळीतले सगळे एनजीओ वाले असा एक स्टॅम्प असतो आणि आपण खूप चांगलं काम, खूप छान काम करत असतो, पण ते पॉकेट्स ऑफ एक्सलन्स असतात. आपल्या ठिकाणी आपण सुंदर काम करून दाखवतो. त्याला मोठं स्वरूप किंवा रूप का येत नाही? कारण आपण राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर राहतो. आपलं म्हणणं असं असतं की नको आपल्याला त्याच्यात नको करा, आपण चांगले लोक आहेत की नाही, मग आपण चांगलं काहीतरी काम करूया. पण तसं होत नाही. मग मोठ्या स्केलवरती बदल घडत नाही. द पर्सनल इज पॉलिटिकल, देन द सोशल हॅज टू बी पॉलिटिकल एज वेल. त्यामुळे मी कुठलाही प्रश्न, नद्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पर्यावरणाचा प्रश्न असेल, याला आपण पॉलिटिकलच बनवलं पाहिजे. म्हणजे कसं, मी गेले 4 इलेक्शन्स जेव्हा अगदी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पडायचा माझा काही विचार नव्हता, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये, मी माझ्या रेडिओच्या कार्यक्रमात लोकांना नेहमी विचारत आलेलो आहे, यंदाचे काय तुमचे विषय आहेत? मग लोक सांगतात काहीतरी बिजली, सडक, पाणी, 2-4 विषय नेहमीचे असतात. काही जे खरे त्यांच्या मनातले असतात ते असं 4 चौघात रेडिओवर ते शेअर करत नाहीत, पण युजली आयडेंटिटी पॉलिटिक्स वरचे त्यांचे प्रश्न असतात. आणि मी नेहमी त्यांना विचारत होतो की पर्यावरण हा विषय होऊ शकतो का यावेळी इलेक्शनचा? 4 इलेक्शन आधी लोक म्हणायचे काय खुळा काय तू, काही काय पर्यावरणाचा आणि इलेक्शनचा काय संबंध? मग 3 इलेक्शन आधी 10% लोक म्हणायला लागले, मग 2 इलेक्शन आधी, मग या आता शेवटच्या इलेक्शन आधी 4-5 लोक तरी 10 पैकी 40% लोक तरी म्हणायला लागले नाही पर्यावरण हा इलेक्शनचा मुद्दा असायला हवा, यावर सुद्धा काहीतरी काम करायला हवं. त्यामुळे जितका जास्त आपण तो इलेक्शनचा मुद्दा बनवू, नद्यांचा प्रश्न जेवढा इलेक्शनचा मुद्दा बनेल तेवढं त्याला ट्रॅक्शन येईल, तेवढं तळागाळातल्या लोकांना जेव्हा कळेल की अरे फक्त रोटी कपडा मकान नाही, फक्त बिजली सडक पाणी नाही, तर हा सुद्धा माझा आणि त्यापेक्षा महत्वाचं माझ्या पुढच्या जनरेशनचा प्रश्न आहे. प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येक मिडल क्लास मराठी किंवा अमराठी कुठल्याही भारतीय कुटुंबाला किंवा जगातल्या कुठल्याही कुटुंबाला आई वडिलांना काय वाटतं, मुलांसाठी काय करावं, शिक्षण, त्यांचा लग्नाचा खर्च आणि एक काय ठेवून जावं त्यांच्यासाठी, एक घर असावं त्यांच्यासाठी, एक फ्लॅट छोटासा, काही का नाही छोटं एक काहीतरी मी ठेवून जावं. बरोबर ना? इथे सगळ्यांनी तो प्रयत्न केलाय, काहींनी ऑलरेडी तो इंतजाम केलेला आहे, बाकीचे अजून काम करतायत त्यासाठी. जेव्हा आपण लोकांना सांगू की तुम्ही घर भलेही ठेवाल पण पुढच्या 5, 10, 25, 30, 40 वर्षानंतर ही पृथ्वीच किंवा हे शहर जर हॅबिटेबल असणार नसेल, आपल्याला जे मिळालं आपल्या आई वडिलांकडून त्याच्यापेक्षा बदतर अशी जिंदगी त्यांना मिळणार असेल पर्यावरणाच्या आणि क्लायमेट चेंजच्या प्रॉब्लेम्समुळे, तर मग त्या घराचा काय उपयोग? तर मग आपण जे हे सगळं करतोय पुढच्या पिढीसाठी त्याचा काय उपयोग? असं जर आपण त्यांना ते कन्व्हिन्स केलं तर याला ट्रॅक्शन मिळेल, तर काहीतरी बदल होईल. मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा संग्रामनी हे केलाय. तर आता मग मी जगभराच्या बाबतीत येते आणि मग इथे थांबते. लोकांना काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारूया त्यांना, शंका, आणि एक 10 मिनिटात आपण पुढचा कार्यक्रम करूया. जगामध्ये काय चाललंय राईट्स ऑफ रिव्हर्स बद्दल? राईट्स ऑफ रिव्हर्स हा जगभरातला आत्ता नद्यांच्या ओव्हरऑल कॅम्पेनिंग मधला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे सांगू शकते, पण राईट्स ऑफ रिव्हर्स थोडक्यात काय आहे तर आपण एक अंदाजे जिथे कंपनी लॉ करणारे वगैरे इथे कोणी असेल, सीए असतील, त्यांना माहिती आहे की एक कंपनी रजिस्टर करू शकतो आपण. एक 5,000-10,000 रुपयामध्ये कंपनी रजिस्टर होते. एकदा कंपनी रजिस्टर झाली की तिला स्वतःचे राईट्स असतात, लीगल एंटिटी होते एक कंपनी, आणि कोट्यावधी लोकांना जीवन देणारी नदी हिला लीगल स्टँडिंग नाही. आता लीगली भारतामध्ये इट इज कम्प्लिटली लीगल टू कम्प्लिटली ड्राय ऑफ अ रिव्हर. एक धरण बांधून नदीला पूर्ण कोरडं करणं हे आपल्याकडे कायदेशीर आहे आणि हे खूप ठिकाणी कायदेशीर आहे. आपण काय बघतो वेगळं, एका नदीला पूर्ण गटार करणे हे आपल्याकडे कायदेशीर आहे. काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर पोल्युशन कंट्रोल ऍक्ट येऊ शकतो. पोल्युशन कंट्रोल ऍक्टला, त्या ओव्हरऑल पोल्युशन कंट्रोल प्रणालीला, कायद्याच्या प्रणालीला 70 वर्ष झाली. आता एवढ्या वर्षामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डने साफ एक तरी नदी केली आहे का?
एकही नदी नाहीये जी पोल्युशन कंट्रोल बोर्डनी स्वच्छ केलेली आहे. वी हॅव हॅड मेकॅनिझम फॉर व्हेरी लॉंग टाइम. त्याच्यातले मग स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड झाले, रिजनल ऑफिसर्स झाली, सगळे झाले. त्यामुळे आणि म्हणजे त्यांच्यावर तर कोण कारवाई करत नाही जगभरामध्ये. आणि मला काय वाटतं, जगभरातून भारताकडे यायला नको, कारण भारतामध्ये मुळा कोण होती? मुठा अप्सरा होती. गोदावरी कोण आहे? गोदावरी म्हणजे गायी आणि पुत्र देणारी नदी. गंगा कोण आहे? भगीरथाच्या ह्याच्यात जी उतरली ती अप्सरा, ती गंगा. आपल्याला काही नद्यांचं पर्सनहूड नवं आहे का आपण दुसऱ्यांकडून घ्यायचंय नद्याचं पर्सनहूड आणि लिगल एंटिटी? आपल्याकडे आपण नेहमीच नदी, अनफॉर्च्युनेटली खूप पद्धतीने आपण नदीला पर्सनच मानत आलो. नुसतं पर्सन नाही, गॉडली पर्सन, देव मानत आलेलो आहोत. तर पण जगभरामध्ये मात्र अंदाजे 1980s मध्ये ही मुवमेंट सुरू झाली. इक्वेडॉरमध्ये पहिल्यांदा 2008 मध्ये आपल्या नदीला पर्सनहूड दिलं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचे प्रकल्प थांबले. याला खूप ट्रॅक्शन यायला लागलं इंटरनॅशनली. असं झाल्या उत्तराखंड सरकार, जे नद्यांच्या बाबतीत महाराष्ट्राला खूप टफ कॉम्पिटिशन, महाराष्ट्र सॉलिड टफ कॉम्पिटिशन येतं. महाराष्ट्र जवळपास कोणी येत नाही, पण आय वुड से की जवळपास महाराष्ट्रा इतकंच नद्यांना वाईट वागवणारं सरकार उत्तराखंड, त्यांनी असं म्हटलं की यमुना नदीला आम्ही लिगल एंटिटी म्हणून डिक्लेअर करतो हायकोर्टने. आणि सगळेजण खुश झाले. आम्ही ऍक्टिव्हिस्ट, आम्ही रोमॅन्टिक असतो, आम्हाला पण आनंद होतो छोटीशी काहीतरी, कारण चांगल्या गोष्टी घडतच नाहीत आमच्या बाबतीत, नद्यांच्या बाबतीत. त्यामुळे एवढंसं काहीतरी झालं की आम्ही खूप खुश होतो. म्हटलं वा उत्तराखंडनी हे केलं, पर्सनहूड दिलं यमुनेला हायकोर्टमध्ये. पर्सनहूड दिल्यावरती बघा, मला कधीही नदी आणि स्त्री असं कंपॅरिझन आवडत नाही, पण या बाबतीमध्ये मात्र इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. नदीला पर्सनहूड दिल्याबरोबर नदीचा गार्डियन ठरवायला लागला. गार्डियन ऑफ द रिव्हर. आणि मग तो गार्डियन कोण ठरला उत्तराखंडमध्ये? तर उत्तराखंड वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, ज्यांनी स्वतः यमुनेची पूर्णपणे वाट लावली. बांगलादेश एक पाऊल पुढे गेलं. बांगलादेशने आपल्या भूभागातल्या सगळ्या नद्या आणि वॉटर बॉडीजना लिगल पर्सनहूड देऊन टाकलं. सगळ्यांना म्हटलं की आता ही लिगल एंटिटी आणि हे पर्सनहूड. बांगलादेशमध्ये सगळ्यात मोठी नदी जाते कुठली? पद्मा, आपली गंगा, जी बांगलादेशमधून पद्मा होते. बांगलादेशमध्ये जाण्याच्या आधीच भारताने त्याच्यावरती सगळ्यात मोठा बराजा बांध बांधलाय आणि तिचं सगळं पाणी आपण डायव्हर्ट करतो. आता तुम्ही भले म्हणा लिगल एंटिटी बांगलादेशमध्ये, जर भारत तुम्हाला पाणीच देत नाही, तुमच्या लिगल एंटिटीला आधीच मारून टाकलंय, तर तुम्ही काय म्हणाल त्याला? तर त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे जगभरामध्ये ही मुवमेंट आहे. काही ठिकाणी खूप सुंदरपणे चाललेली आहे. ही कुठून सुरू झाली तशा अर्थाने तर न्यूझीलंडमध्ये सुरू झाली. शैलेशातही गेलेल्या आहेत. वांगनुई म्हणून जी नदी आहे, माओरी तिकडचे जे ट्राईब्स आहेत, त्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त स्ट्रगल करून त्या नदीला पर्सनहूड दिलं. कारण त्यांचं नदीच्या बद्दल गाणं होतं किंवा म्हण होती, द रिव्हर फ्लोज फ्रॉम द माउंटेन टू द सी. आणि ते नंतरचं वाक्य मला नेहमी वाचताना मी गोकाळ पसरतो, पण आज तुम्ही सगळ्याकडून अजिबात करत नाही. द रिव्हर फ्लोज फ्रॉम द माउंटेन टू द सी, आय एम द रिव्हर इज मी. हे पर्सनहूड वगैरेच्या खूप पलीकडे आहे खरं. आज आपण बसलेलो आहोत, आपण 70% मुळामुठा आहोत. आय एम द रिव्हर इज मी. आणि ती नदी ही आहे आणि ते जे काय दिसते तिच्यामध्ये ते आपल्यामध्ये झालेलं आहे. नदी हा आपला आरसा आहे आणि आपण इतकेच प्रदूषित आहोत, म्हणून नद्या आपल्या इतक्या प्रदूषित आहेत. तर त्यामुळे राईट्स ऑफ रिव्हर्स इज वन थिंग, आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स रिव्हर्स इज मोर इम्पॉर्टंट. आणि त्यामध्ये आता आपलं आमचं एक हे आहे की STPs वरती मॉनिटरिंग कमिटीज बनवून धडक देणं आपण स्वतः नागरिकांनी, हे त्याच्यातलं पहिलं स्टेप असू शकतं. त्याच्यात हा लढा येस आवश्यक आहे. गव्हर्नन्समध्ये मला वाटतं आता प्रेक्षकांमध्ये कुणाला जर प्रश्न असतील तर विचारून, नंतर आपल्याला अतिशय सुंदर पोवाडा ऐकायचा आहे. त्यामुळे प्रश्न अगदी क्रिस्पली विचारा. आणि असा एक अनुभव आहे की साधारण उमेदवार जेव्हा निवडणुकीला येतो, इकडे येऊन विचारणार का? असा एक प्रश्न आहे, साधारण उमेदवार जेव्हा येतो निवडणुकीला तेव्हा तो लोकप्रतिनिधी असतो आणि नंतर तो पक्षप्रतिनिधी होतो. मग त्यामध्ये नागरिकांना काय आहेत अधिकार आणि त्या कसं काय कंट्रोल करता येईल? थोडक्यात उत्तर देतो.
मी मोठ्यातले मोठे राजकारणी बघितलेले आहेत अगदी जवळून, म्हणजे ग्रामपंचायती लेवल पासून ते कॅबिनेट युनियन कॅबिनेट मिनिस्टरपर्यंत. जेव्हा त्यांना कळतं की मतदारांना, लोकांना नाही हं, मतदारांना, म्हणजे आता किती मिडल क्लास अपर मिडल क्लास वोटर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन केले आणि किती मतदान करायला जाणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जी मतदारांना एखादी गोष्ट जर खरंच हवी असेल तर मोठ्यातला मोठा राजकारणी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देतो. त्यामुळे द क्वेश्चन इज की प्रेशर आपण काय क्रिएट करणार आणि आपल्या प्रायोरिटीज काय, आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं. त्यामुळे तुम्हाला जर झुकवायचं असेल राजकारण्यांना तर जास्तीत जास्त तुम्हाला जनसमुदाय हवा, लोकांना जर हवं असेल तर गोष्टी होतात. एसटीपी बद्दल तुम्ही उल्लेख केलात म्हणून फक्त सांगतो की आमच्याकडे आहे ना एसटीवर ते असं सांगतात की सकाळच्या वेळेत पाण्याचा फ्लो फार येतो, त्यामुळे आम्ही तो तसाच सोडतो. तर आता ह्याच्यावर उत्तर काय असू शकतं? अगदी मी आत्ता गेले 2 आठवडे बऱ्यापैकी लोकांबरोबर, म्हणजे अगदी कमिशनर्स पासून ते STP डिझाईन करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी बोलते की म्हणजे मला सारखं वाटत असतं की का आपल्याकडे, तुम्हाला माहीत असेल की डेलावेअर नदी अमेरिकेतली अत्यंत वाईट अवस्था होती, त्याला आग लागायची नदीला. कधी फार दूरची, अमेरिकेतलं कुठलं फारसं दूरचं, तर अंदाजे 1940s-50s मध्ये त्याला नदीला आग लागायची, कारण त्याच्यामध्ये एवढं गार्बेज पडायचं, ऑइल पडायचं, आणि तिकडं पिकायचे काय करायचे, गाड्याच फेकायचे, तसं पेट्रोल यायचे, पूर्ण नदीला आग लागायची. त्यावर साफ करून आत्ता तिचं पाणी आपल्यासाठी ड्रिंकिंग वॉटर, त्यांच्यासाठी बेदिंग वॉटर स्टँडर्डचं झालेलं आहे. ती डेलावेअर नदीचा जो खर्च आहे ना त्या ट्रीटमेंटचा, तो आपल्या गंगा ऍक्सेसपेक्षा कमी आहे. म्हणजे मला नाही वाटतं की फंड्सचा कुठे प्रश्न आहे. गंगा ऍक्सेसला 20 वर्षामध्ये आपण 20,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केले. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण बघतोच आहे, 5,000 कोटी 6,000 कोटी एव्हरी टाइम 1,000 कोटीमध्ये वाढत जातं. म्हणजे फंड्सचा प्रॉब्लेम नाहीये, टेक्नॉलॉजी सगळ्यांकडे आहे, एक्सपर्टीजचा नाहीये, आपल्याकडे वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी आहे. मग प्रॉब्लेम येतो तिथे नक्की एसटीपीचा काय प्रॉब्लेम आहे? सगळ्या लेव्हल्स मधले प्रॉब्लेम. येणारा इनटेक पाईप छोटा असतो, तो आउटलेटला जातो, तोपर्यंत STP मध्ये जाण्याच्या आधीच सगळं गार्बेज तिकडं सांडतं. डिझाईन केलेला STP प्लॅनवरती आणि ऍक्च्युअल बांधण्यात आलेला STP ह्याच्यातच तफावत असते, त्यामुळे तो नीट ट्रीट करतच नाही. मशीन्स बंद असतात. पण ह्या सगळ्याचं मेन काय आहे, आणि STPचा एक विषय आहे, मला वाटतं आता एक खूप बऱ्यापैकी मोठा विषय म्हणजे अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस जे येत आहेत, ज्यांना STPs आहेत स्वतःचे, त्यांचं मॉनिटरिंग कोण करतं? कुणीच करत नाही. आणि त्यांच्या सुवेजला त्यामुळे आपण आपल्या जनरेट होणाऱ्या सुवेजमधून मायनस करतोय, अज्युमिंग की ते ट्रीट करतील. ते ट्रीट का करणार आहेत इफ देर इज नो? तर GNच्या कथेमध्ये एक होतं की म्हणजे पोलीस मी, न्यायाधीश मी आणि कत्तल करणारा पण मीच, असं आहे STPचं ना. डिझाईन मी करणार, इम्प्लिमेंट मी करणार, मॉनिटरिंग कोण करणार? मीच करणार मॉनिटरिंग. तर आय थिंक मॉनिटरिंग जर आपण सिटिझन्स ग्रुप करू शकलो आणि त्याच्यात दर महिन्याला मीडियम त्याच्यावर लिहून समहाव इफ वी कॅन, कारण मॉनिटरिंग आत्ता आणि जाऊ देत नाही STP मध्ये. आमचं म्हणजे आम्हाला आमचं जिथे नदीमध्ये पाणी जातं त्या सिव्हिल ट्रीटमेंट प्लांट जर आम्हाला बघायचं असेल तर मला पॉवर डिपार्टमेंटची परमिशन लागते, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं. काय संबंध पॉवर डिपार्टमेंटचं? तर सो आय थिंक मॉनिटरिंग आणि लोकांनी प्रेशर देणे, संग्राम म्हणाल तसं अगदी बरोबर आहे. लोकांच्या काही ठिकाणी नसतं, आता नर्मदेत बघितलं नाही झालं, पण शहरातल्या लोकांचा नक्कीच पॉलिटिकल क्लाउड आणि त्यांचे जर नंबर्स आले तर त्यांनी फरक पडू शकतो. आणि मला वाटतं क्लायमेट चेंज पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. पूर, सेफ्टी हे सगळ्यात महत्त्वाचं. हेल्थ अँड सेफ्टी या 2 गोष्टींवर आय होप पुणे, ज्यांना अगदी नदी आवडतच नाही, ती पण लोक एकत्र त्या याच्यावर येऊ शकते. मला वाटतं प्रमोद सर एक प्रश्न नंतर याचा प्युरिफिकेशनसाठी टेक्नॉलॉजी रिपोर्ट वगैरे रेडी आहे का? असेल तर वाचायला मिळेल. नदी साफ करायची असेल तर टेक्नॉलॉजी रिपोर्ट तयार आहे का? आणि असे रिपोर्ट तयार आहे का? वाचायला मिळेल. दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात घ्यायची का?
आपण इंटरनॅशनल इन्व्हॉल्वमेंट घेतोय जायकाकडून, सेंट्रल गव्हर्नमेंट ती स्टेटची पद्धत. मला संग्राम शेवटचा फक्त या विषयावर एकदम अगदी डिझाईनवर आपण जेव्हा म्हणतो की तो पाईप इंटेकस पाईप किती सायसा हवा खर्च करून आमच्या चांदणी चौकात एक 18वं वंडर ऑफ द वर्ल्ड तयार झालेलं आहे. ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी 1-2 मंडळी त्या साईडनं आम्ही सोडली होती, अजून ती बावधनला पोहोचायची आहे. त्यांना कळलेलं नाही की नेमका टर्न कुठं घ्यायचं त्या डिझाईनमध्ये. त्यामुळे ते अर्धे इंडियामध्ये गेले, म्हटले आम्हाला घरी जाता येत नाही, आता इथे भरती करून घ्या मला. त्यामुळे हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रॉब्लेम आहे. द सिरियसनेस ऑफ आपला डिझाईन आपण काय करतोय, इम्प्लिमेंट आपण काय करतोय. आणि पुन्हा एकदा तू म्हणालीस तसंच आणि वेलणकर इथं आहेत की आपण नंबर्समध्ये जर जाऊन डायरेक्ट धडकलो एसटीपीला, तिथे जाऊन ऍक्च्युली आपण फिजिकली गेलो तर फरक पडू शकेल असं मला वाटतं. तुम्ही तर वेगळं आहात त्याच्यात, तुम्हीच चांगलं करता. एसटीपी मॉनिटरिंगचा एकच पर्याय, आत जायची गरजच नाही. ते पाणी नदीला जिथून नदीत येऊन पडतं तिथलं जरी सॅम्पल घेतलं आणि ते टेस्टिंगला पाठवलं तरी हा सूर्य अजयद्रथ होईल. ते कितीही म्हणले आमचं छान चाललंय तरी नदीत येणारं पाणी कसं आहे त्याच्यावरच सगळं ठरणार आहे. त्यामुळे तिथनं टेस्टिंग बाहेर पाणी टेस्ट केलं तर लगेचच कळेल की काय क्वालिटीने काम होतं. आणि त्यामुळे हे करणं याच्यासाठी कोणाची परमिशनची गरज नाही, कोणाकडे भीक मागायची गरज नाही. जाऊन फक्त तिथनं पाणी उचलणे एवढंच काम करायचं. एकच मिनिट त्याच्यामध्ये एक थोडक्यात सांगते, एकच मिनिट. जाताना सगळ्यांनी तिथे चार्ट्स लावलेले रिव्हर वॉटर क्वालिटीचे. पवना नदी, भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा ह्या वॉटर क्वालिटीचे तिथे सगळे सिटिझन्सनी घेतलेले सॅम्पल्स आणि त्याचे सीओडी बीओडीचे रिझल्ट तिथे लावलेले आहेत. जाताना कृपया बघा, कारण अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये समजतील अशा पद्धतीने ते सॅम्पलिंग केलेलं आहे. शैलेंद्रभाई, आपण फक्त शेवटचा तुमचा प्रश्न घेऊया, कारण आपल्याला पोवाडा ऐकायचंय आणि सगळ्यांना वेळेमध्ये जायचंय. सरांना मला एकच प्रश्न आहे, तुम्ही राजकारणावर मला बोललात म्हणून आता